लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी विरोधक न्यायालयामध्ये जात आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही, फडणवीसांचं बहिणींना आश्वासन। लाडकी बहीण योजनेद्वारे नोव्हेंबरपर्यंतचे पैसे महिलांना मिळणार, महायुतीचं सरकार आलं तर पुढचे 5 वर्ष ही योजना सुरूच राहील असा शब्द देतो अजित पवारांचं वक्तव्य। लाडकी बहीण कार्यक्रमानंतर शिंदे फडणवीस हेडगेवारांच्या स्मृती भवनावरती अजित पवारांनी डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकरांच्या समाधीचं दर्शन घेणं टाळलं। नागपूरमध्ये जानेवारीपासून 524 अत्याचाराच्या घटना घडल्या, मात्र त्यावरती ठोस कारवाई नाही। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची माहिती, महिलांवरील अत्याचार रोखण्यात राज्य सरकार अपयशी, वडेट्टीवारांची टीका। सिंधुदुर्गच्या मालवणमधील पुतळा दुर्घटना प्रकरणामध्ये चेतन पाटीलला 5 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणामध्ये महाविकास आघाडीकडून राजकारण, महाराष्ट्राला असं राजकारण आवडत नाही, भाजपचे नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी महायुतीमध्ये 60हून अधिक जागा घेण्याच्या तयारीमध्ये, राष्ट्रवादीचे 54 आमदार, काँग्रेसचे 3 आणि अपक्ष 3 आमदार आपल्यासोबत असल्याचं अजित पवारांचं वक्तव्य। पहिल्या टप्प्यामध्ये जिथे उमेदवार निवडून आले तिथे जाणार आणि निवडून येणाऱ्याला तिकीट देणार, हाच जागा वाटपाचा निकष, अजित पवारांकडून स्पष्ट। राष्ट्रवादी बरोबर दुर्दैवी युती, असंघाशी संघ केला, भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांचं वक्तव्य। लोकसभेमध्ये राष्ट्रवादीनं युती धर्म पाळला नाही म्हणून लातूरमध्ये भाजप उमेदवाराचा पराभव झाल्याचाही गणेश हाके यांचा आरोप। गणेश हाकेंसारख्या विद्वान माणसाच्या ज्ञानाचा भाजप उपयोग करून घेत नाही, त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी हाकेंनी वक्तव्य केलं असावं, अमोल मिटकरींचा टोला। भाजप शिवसेना सख्खे तर राष्ट्रवादी सावत्र भाऊ, राष्ट्रवादीशी युती करून भाजपचं वाटोळं झालं, लातूर भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांची ही टीका। महायुतीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच, भाजपची 150 पेक्षा कमी जागा लढणार नसल्याची भूमिका, जागेच्या हट्टापेक्षा जिंकण्याची शक्यता असलेल्या पक्षानं ती जागा लढवावी अशी आमची भूमिका, मुनगंटीवार यांचं वक्तव्य। पत्राचाळ प्रकरणामध्ये संजय राऊत यांच्या अडचणीमध्ये वाढ, जीवाला धोका असल्याचं म्हणत स्वप्ना पाटकर यांचं ईडीच्या अतिरिक्त संचालकांना पत्र। वाघांचे मृत्यू रोखणं केंद्र आणि राज्य सरकारच्या हाताबाहेर, यंदा पहिल्या 3 महिन्यांमध्येच 47 वाघांचे मृत्यू झाल्याची केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती, गेल्या वर्षी 181 वाघांचा गेला होता जीव। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यामध्ये पुढचे 4 ते 5 दिवस पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। शिवरायांचा पुतळा पडल्या प्रकरणामध्ये महाविकास आघाडीचं उद्या मुंबईमध्ये जोडेमारो आंदोलन, मुंबईमध्ये पोलिसांची मात्र अद्याप आंदोलनाला परवानगी नाही, त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेणार। उद्या मध्य रेल्वे मार्गावरती सकाळी 11 ते दुपारी 3:55 मेगा ब्लॉक, माटुंगा ते मुलुंडच्या दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती मेगा ब्लॉक। हार्बर रेल्वे मार्गावरती उद्या सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 मेगा ब्लॉक। कुर्ला ते वाशीच्या दरम्यान अप डाऊन मार्गावरती उद्या ब्लॉक, तर पनवेल ते सीएसएमटी ही लोकल सेवा बंद राहणार। गणेशोत्सवामध्ये मुंबई गोवा महामार्गावरती अवजड वाहनांना बंदी, 5 सप्टेंबर ते 8 सप्टेंबरच्या दरम्यान 16 टनपेक्षा जास्त क्षमता असलेल्या वाहनांना बंदी। अंधेरीमध्ये सोमवारी पाणी पुरवठ्यावरती परिणाम, तांत्रिक कामासाठी अंधेरी पूर्व आणि पश्चिम भागातील काही ठिकाणी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद। पावसाळी हंगामामुळे 3 महिन्यांपासून बंद असलेली रेवस आणि भाऊजा धक्का ही बोट सेवा उद्यापासून सुरू होणार, त्यामुळे गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा। क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी घेतली स्विमर ओम साटमची भेट, ऑलिम्पिक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी ओम साटमला आर्थिक मदत करणार, बनसोडेंची माहिती। एबीपी माझाच्या बातमीनंतर ओम साटमला मदतीचा हात, शिवसेनेचे सोशल मीडिया प्रमुख राहुल कनाल हे करणार ओम साटमला मदत, ट्विटरद्वारे कनाल यांची माहिती। भिवंडीमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी पोस्ट कार्यालयाच्या बाहेर महिलांची गर्दी, बँक खातं उघडण्यासाठी तर बँक खात्यांची केवायसी करण्यासाठी अनेक महिलांच्या रांगा।
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून डॉक्टर विपिन शर्मा यांनी स्वीकारला पदभार। यावेळी पालिका मुख्यालयामध्ये शर्मा यांनी घेतली महानगरपालिका आयुक्त श्री भूषण गगराणी यांची भेट। नवी मुंबई महानगरपालिकेचं पहिलं मेडिकल कॉलेज आणि 500 खाटांचं रुग्णालय नेरूळमध्ये उभारण्यात येणार। गरीब विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल, मंदा म्हात्रे यांची माहिती। मानकुर्डच्या महाराष्ट्र नगरमध्ये उभारल्या जाणाऱ्या मेट्रो 2B बांधकाम पूर्ण होण्याच्या आधीच पडझड। मेट्रोचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप करत मनसेचं चुना लावा आंदोलन। मीरा रोडच्या इंद्रलोक परिसरामध्ये रहिवाशी स्मशानभूमीच्या विरोधामध्ये आक्रमक। उच्चभ्रू इमारतीमध्ये होणाऱ्या सर्वधर्मीय स्मशानभूमीला स्थानिकांचा विरोध। वसईमध्ये लोकल ट्रेनमध्ये सिगारेट पिऊन धूर सोडणाऱ्या 2 तरुणांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं प्रवाशांकडून तीव्र संताप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।